भजनी नाना बुवा. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? चला तर मग आज आपण श्रोते हो एक नवीन कथा पाहूयात. श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांचे मनोगत जाणून त्यांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी तसतशी रूपे घेत असतात. एका प्रेमळ भक्तास श्री पांडुरंग दर्शन समर्थांनी दिल्याबद्दलची ही हकीकत आहे. सातारा प्रांतातील प्रसिद्ध भजनी बुवा नाना बुवा तांदुळवाडीकर हे पंढरीस विठोबाच्या वाऱ्या नेहमी करीत असत. त्या प्रांतात ते भजनासाठी खूप प्रसिद्ध होते. खूप दूरदूरचे लोक त्यांचे भजन ऐकण्यासाठी येत असत. हे बुवा मनाने खूप प्रेमळ होते. त्यांस देवी साक्षात्कार झालेला होता. श्री दत्तावतारी स्वामी महाराज अक्कलकोटात भक्तजनांसाठी वास करीत आहेत अशी कीर्ती ऐकून श्रींचे दर्शन घ्यावे या हेतूने ते अक्कलकोटास आले होते. ते गणपतराव जोशी संगमेश्वरकर यांचे घरी उतरले होते. यावेळी स्वामी श्री सोळप्पाच्या घरी होते. नानाबुवांनी समर्थचरणी मोठ्या प्रेमभावाने वंदन करून ते खाली बसले व समर्थांचे अद्भुत दिव्य तेज पाहून अजानुबाहू मूर्ती निरीक्षण करून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळू लागले. याप्रमाणे चित्ताचे समाधान करून श्रीचरणी पुन्हा पुन्हा नमन करून बुवा आपल्या बिराडी आले. ते अक्कलकोटात 7 ते 8 दिवस होते. एके दिवशी बुवांच्या मनात श्री स्वामींच्या पुढे भजन करावे असे आले. परंतु स्वामी महाराज बसतील की नाही ही त्यांस काळजी वाटली. परंतु त्यांचा हा प्रेमभाव श्री समर्थांनी जाणून लागलीच समर्थांची स्वारी श्री गणपतराव जोशी यांच्या घरी जाऊन बसली. आपण ज्या चिंतेत होतो ती चिंता समर्थांनी आपणहून निवारण केली हे पाहून त्या भजनी बुवांस मोठा आनंद झाला व त्याने लागलीच मृदुंग वीणा आणून भजनास प्रारंभ केला. त्यावेळेस स्वतः बुवा भजनी व सर्वोत्तम भजन करणारे आणि श्री स्वामी समर्थांची स्वारी विराजमान झालेली. मग काय, बुवांना स्वर्गीय आनंदाची पर्वणीच मिळाली. मग त्या आनंदास काय विचारावे. इतक्यात एक मोठा चमत्कार घडून आला. तो असा की भजनाचा ऐन रंग जमून गेला आहे. सर्व श्रोते जन प्रेमरसात बुडून गेले आहेत. इतक्यामध्ये नानाबुवा अगदी तटस्थ होऊन उभे राहिले. त्यांच्या दोन्ही डोळ्यातून प्रेमाश्रू वाहत होते. अशा स्थितीत ते सुमारे 1 घटकाभर उभेच राहिले. समाधी उतरल्यावर काही वेळाने भजन करून त्यांनी भजनाची समाप्ती केली व श्री समर्थांस आरती ओवाळून पदारनिंदी नमन करून ते खाली बसले. बुवा खाली बसल्यावर गणपतराव जोशींनी बुवांना विचारले की आपण 1 घटकाभर तटस्थ का उभे राहिले होते, ते कृपा करून सांगा. तेव्हा बुवा त्यांना म्हणाले, निम्मे भजन झाल्यावर श्री समर्थ रूप अदृश्य होऊन सावळी पितांबर परिधान केलेली, कटीवर दोन्ही हात ठेवलेली, मस्तकी मुकुट व कर्णी कुंडले धारण केलेली श्री पांडुरंगाची मनोरम मूर्ती मला दिसू लागली व ते तेजपुंज व मनमोहक रूप पाहून माझी अशी वृत्ती अंतर्मुख होऊन समाधी लागली. माझे देहभान मी विसरलो. पुढे काही वेळाने देहावर वृत्ती आली तेव्हा मी पुन्हा भजन सुरू केले. श्री स्वामीराय हे दत्तावतारी असून भक्तजनांचे उद्धारार्थ हा मानवी शरीर संबंध ठेवून आम्हा भक्तांचे ते तारण करीत आहेत. श्री पांडुरंग दर्शनाने पावन झालेले बुवा आणखी काही दिवस मनोभावे स्वामींची सेवा करीत राहिले. नंतर स्वामींची आज्ञा घेऊन आपल्या गावी बुवा निघून गेले. श्रोते हो, अशा आहेत स्वामींच्या लीला. तुम्हाला श्रोते हो कथा आवडलीच असेल.
कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ व कमेंटमध्ये जरूर लिहा.